वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वभिः साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु त्वं नमामि. आता आपण पाहत आहोत अथ श्री साई सच्चरित अध्याय 34. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. पुढील अध्यायी उदी महिमान केले यथा तथ्य कथन. प्रकृत्याध्यायी तेच निरूपण विवरू गुरुलक्षण पुढारा. तीच मागील कथेची संगती तेच उदीचे वैभव संपत्ती. श्रोती परिसी जे स्वस्थ चित्ती सुख संविती प्रित्यर्थ. रोग दुर्धर हाड्या व्रण कोण्याही उपाय होईना शमन. साई हस्तीच्या उदीचे चर्चन करे निर्मूलन व्यथेचे. ऐशा या उदीच्या कथा अनेक दिग्दर्शनार्थ कथितो एक. श्रवण करता वाटेल कौतुक अनुभवपूर्वक म्हणून. जिल्हा नाशिक मालेगावी डॉक्टर एक पदवीधर पाही. होता तयाचे पुतण्यास काही व्यथाही जीन राही औषधे. स्वये वैद्य स्नेही वैद्य केले उपचार नानाविध. कुशल शस्त्रक्रिया प्रबुद्ध थकले निर्बुद्ध जाहले. रोग तो होता हाड्याव्रण रूढ अपभ्रंश हाड्यावरण. व्याधी महादुर्धर विलक्षण येईना गुण औषधे. सर्वोपचार देशी विदेशी झाले फिटली सर्व उपचार देशी विदेशी झाले फिटली सर्व असोशी. करुणी पाहिले शस्त्रक्रियेसी काही यशस्वी होईना. पुतण्या तो वयाने लहान वेदना त्या न होती सहन. कष्टे कासावी सप्राण उद्विग्न मन आपतेष्ट. झाली उपाय परमावधी यत्किंचितही शमेना व्याधी. तया आपतेष्ट संबंधी म्हणती आराध्या दैवते. देवदैवते कुलस्वामी त्यातून काही येईना कामी. कानी आले शिर्डी ग्रामी एक अवलिया नामी वसे. ते शिर्डीचे संत प्रवर साई महाराज योगेश्वर. केवळ दर्शने व्याधी परिहार करती साचार परिसले. हे तो उपजला साई दर्शनी निश्चित केले माता पितयानी. पाहू हा तरी उपाय करुनी नाव घेऊनी देवाचे. म्हणती तो महान अवलिया तेने निज हस्ते उदी लावलिया. दुर्धर रोग जाती विलया अनुभव घ्यावा काय वेचे. चला वंदू तयाचे पाय करून पाहू शेवटचा उपाय. तेने तरी टाळो हा अपाय तरणोपाय हा एक. असो पुढे ते माता पितर करून या आवरावर. होऊन साई दर्शनातुर शिर्डीस सत्वर पातले. येताच बाबांचे दर्शन घेतले चरणवंदुनी लोटांगण घातले. दुःख बाळाचे निवेदन केले उभे ठेले सन्मुख. विकळवाणी जोडून पाणी विंटोनी श्री साई चरणी. मुख करून केविलवाणी करती विनवणी साईशी. व्यथापीडित हे बाळ म्हणती दुःख न देखवे आम्हा प्रती. सुचेन काय करावे पुढती दिसेना धडगती आम्हा ते. पुत्र दुःखाच्या अवकळा पाहता थोर शिणलो साई समर्था. तरी अभय कर याची माथा ठेवून व्यथा निवारावी. परसोन आपले महिमान आम्ही केले येथवर आगमन. अनन्य भावे आलो शरण एवढे जीवदान द्या आम्हा. तव तो साई करुणामूर्ती आश्वासिता होय तया प्रती. मशिदीच्या आश्रया जे येती तयान दुर्गती कल्पांती. आता तुम्ही निश्चिंत असा उदी घ्या त्या व्रणावर फासा. येईल गुण आठा 9 दिवसा ठेवा भरवसा देवावरी. मशीद नव्हे ही द्वारावती येथे जयाचे पाय लागती. तत्काळ क्षेम आरोग्य पावती येईल प्रतीती तुम्हासही. येथे येता आराम न पडे हे तो कालत्रयी ना घडे. जो या मशिदीची पायरी चढे तयाचे बेडे पार जाणा. पुढे बाबांच्या आज्ञेवरून व्यथितास सन्मुख बैसवून पायावर बाबांनी हात फिरवून
कृपावलोकन ते केले. व्यथा ही तो केवळ दैहिक असे नाका ती दैविक अथवा दुर्धर मानसिक समूल हारक दर्शन. पाहुणी श्री साईंचे मुख ठाईच विराले सकळ दुःख. सेवन करताची वचन पिऊख परम सुख रोगिया. असो पुढे ते तैसेच तेथ राहिले 4 दिवस पर्यंत. गेला व्याधीस आराम पडत विश्वासही जडत साईपदी. तदनंतर ती तिघे जणे बाबांची या पूर्ण अनुमोदने परतले आनंद निर्भर मने संतुष्टपणे गावासी. काय हा लहान चमत्कार हाड्या व्रणास पडला उतार. उदया आणि कृपेची नजर हातकी उपचार अपूर्व. ऐसे हे महापुरुष प्रदर्शन भाग्ये लादता आश्वासन. कल्याणकारक आशीर्वचन तेनेच निर्मूलन व्याधीचे. असो काही दिवस जाता उदिव्रणावर लाविता आणि मुखी सेवता. घाय भरला सुखता सुखता लादला आरोग्यता तो मुलगा. ऐकून मालेगावी हे चुलता साई दर्शनी उपजली उत्सुकता. मनी म्हणे मुंबईला परतता पुरवू आतुरता एवढी. पुढे मुंबई लागे जे निगती मालेगावी मनमाडावरती. घातला कोणी विकल्प चित्ती निश्चय त्यागिती शिर्डीचा. सत्कार्याची ऐशीच रीती आरंभी कुत्सित जनमोडा म्हणती. लोकप्रवादा बळी न पडती अंती सद्गती तयासची. मग ते संत दर्शन डावलुनी गेले थेट मुंबई लागुनी. उरली रजा अलिबागेस राहुनी भोगावी मनी हा संकेत. ऐसा निश्चय झाल्यावरी 3 रात्री हारोहारी. ऐकला ध्वनी निद्रे माजारी अजुनी मजवरी अविश्वासना. लागोपाठही अशरीरवाणी ऐकोनी डॉक्टर विस्मित मनी. निश्चय केला शिर्डी प्रयाणी अनवर्थ धनी वाटला. परी एकासी दूषित ज्वर डॉक्टरसेच तया उपचार. तया आराम पडली यावर डिगणे सत्वर ठरविले. परी तो ज्वर मोठा प्रखर गुण न येती काही उपचार. पडेन लव मात्रही उतार घडेन सत्वर निर्गमन. मग ते मनी करतील निर्वाण जरी आज यास येईल गुण. तरी मी उद्याच न दवडता क्षण शिर्डीस प्रयाण करील. ऐसा धरता दृढ संकेत प्रहरादोर प्रहरी ज्वरही उतरत. झाला सफल तयांचा हेत निघाले शिर्डी प्रत डॉक्टर. यथा संकल्प शिर्डीस गेले मनोभावे चरण वंदिले. बाबाही अंतरीचे अनुभव पटविले लक्ष जडविले निज सेवे. मस्तकी हस्तस आशीर्वाद ठेवला दिदला उदी प्रसाद. पाहून साईचा महिमा आगाध विस्मया विद्ध झाले. राहिले ते 4 दिवस परतले डॉक्टर आनंदामास. पुरेन होता 15 दिवस गेले विजापुरास बढतीवर. हाड्या व्रणाची या ओढी आली साई दर्शन परवडी. जडली संत चरणी गोडी जोडली जोडी अक्षयी. एकदा असेच डॉक्टर पिल्ले नारू व्यथेने व्याकुळ झाले. एकावर एक साथ झाले भाऊ कष्टले जीवाला. साईबाबांचे भारी प्रेम भाऊ आवडते टोपणनाम. भाऊचे नित्य कुशलक्षेम पुसावे परम आवडीने. मशिदी माझी सांज सकाळ कठड्या सन्निध भाऊचे स्थळ. भाऊपाशी भोवतकाळ गोष्टीचा सुकाळ परस्परा. भाऊ पाहिजे चिरी मोडता भाऊ पाहिजे विडी फुंकता. भाऊ पाहिजे न्याय निवाडिता जवळ नसता कर्मेना. असो ऐसी तयासी कथा दुस्सह होऊन नारूची व्यथा. भाऊने अंथरूण धरले विकळता दुःख उद्वेगता दुर्धर. ऐसा तो प्रसंग दारुण मुखी साई नामस्मरण. पुरे यातना बरे ते मरण पातले शरण साई ते. पाठविती बाबास सांगून कंटाळलो हे दुःख भोगून. काय हे किती अंगाला व्रण नाही मज त्राण सोसावया. शुद्ध आचरणे वर्तता का मज ह्या दुःखा अवस्था. दुष्कर्माच्या वाटेन जाता का मम माथा पाप हे. मरणप्राय नारूच्या वेदना बाबांना आता सोसविती आपणा. याहून आता येऊ द्या मरणा भोगिनी यातना पुढारा. भोगल्याविन नाही गती अनेक जन्म घेऊ लागती. परी प्रारब्ध भोग कधीही न चुकती मीही मंदमती हे जाणे. सुखे घेईन 10 जन्म तेथे भोगीन माझे कर्म. कराया प्रकृत जन्माचा उपरम एवढा हा धर्म मज वाडा. पुरे आता या जन्माचे जिणे सोडवा मज जीवे प्राणे. नको आता हे कष्ट सोसणे हेच मागणे मागतो.
परसुनी प्रार्थना सिद्ध राणा, दया उपजली अंतःकरणा. डॉक्टर पिल्ल्याची या समाधाना, वर्षले करुणामृत ते सेवा. मग भक्त कामकल्पद्रुम, पाहुणे दुःखावस्था ती परम. करावया लागे उपशम, काय उपक्रम मांडिला. निरोप आणला दीक्षितांनी, बाबांनी ते वृत्त फरसुनी. म्हणाले सांग तयास जाऊनी, निर्भय मनी राही तू. अनेक तयास पाठविती सांगू, किमर्थ 10 जन्माचा पांगू. अवघ्या 10 दिवसाचा भोगू, भोगू विभागून परस्पर. मोक्ष स्वार्थ वा परमार्थ, द्यावया असता मी समर्थ. हाच का तुझा पुरुषार्थ, मरणार्थ न मागसी. आणावा तयास उचलून, भोग हा साहू तो भोगून. जावे नाहीसे गांगरून, आणावा मारुती पाठीवर. असो डॉक्टर ऐशी स्थिती, आणले तत्काळ मशदी प्रती. पाठीचा तक्क्या काढून हाती, दिदला तया प्रती बाबांनी. ठेवला आपुले सव्यभागी, फकीर बाबा बैसते जागी. म्हणले टेकून पडगे या जागी, चिंता वावगी करू नको. करी स्वस्त लांब पाय, त्याने तुझला आराम होय. संचित संपेना भोगल्या वेळी शिवाय, खरा उपाय तो हाची. इष्टनिष्ट सुख दुःख, संचितानुसार अमृत वाविक. हे प्रवाह पतित द्वंद्व देख, धरीन हरिक वा शोक. जे जे येईल ते साहे, अल्ला मालिक वाली आहे. सदा तयाच्या चिंतनी राहे, काळजी वाहे तो सारी. चित्तवित्त कायावाणी, सहीतरी गावे तयाचे चरणी. असता निरंतर तयाचे स्मरणी, दिसेल करणी तयाची. तव ते वदती पिल्ले डॉक्टर, पट्टी बांधती नारूवर. नानासाहेब चांदोरकर, परीन उतार काहीच. बाबा म्हणते नाना पागल, तू पट्टी सोड तू मरशील. आता काऊ येऊन टोचील, मग तू होशील चांगला. असो आयशा वार्ता चालता, अब्दुल आला तत्काळ वरता. पण त्यात तेल घालाव्या करता, काय अवचितातही घडले. मशदा आधी ती साकड, भक्ताची त्यात भोवत बीड. त्यातच पिल्ले यांची गडबड, वावरू अवघडला अब्दुल्ला निजकारी दक्ष. पणत्यांकडे त्याचे लक्ष, त्याने पिल्ल्यांकडे दहादे दुर्लक्ष. प्रकार विलक्षण घडला ते, अब्दुल तरी करील काय. होणारा पुढे नाही उपाय. पिल्ल्याने लांबविला होता जो पाय, चुकून पाय पडला वरी. आधीच पाय होता सुजला, तेथेचा अब्दुलचा पाय पडला. मग पिल्ल्याने जो ठणाणा केला, अति कळवळला जीव तो. मारले एकदाच किंकाळी, मस्तकी जाऊन भिनली कळी. विनवित बाबास बुद्धांजली, करुणास मिळली ते परिसा. नारू फुटून वाहू लागती, पिल्ले अत्यंत अस्वस्थ चित्ती. एकीकडे आक्रोश करती, गाऊ अनुसरती दुसरीकडे. करम कर मेरे हाल पर तू करीम, तेरा नाम रहमान है और रहीम. तू ही दोनों आलम का सुल्तान, जहाँ में नुमाया तेरी शान है. फना होने वाला है सब कारबार, रडे नूर तेरा सदाश कर. तू आसिका का सतत मदगार है, राहून राहून उठत असे कळ. जीव कळवळला पडले विकळ, साईबाबांचा हा खेळ. झाली अटकळ सर्वाची, बाबावत्ती पहा भाऊ लागला बरे आता गाऊ. पिल्ले तयास पुसती तो काऊ, अजून खाऊ येणार का. तेव्हा बाबावत्ती तू जाई, स्वस्त वाड्यात पडून राही. आता काऊ फिरून नाही येणार पायी टोचावया. तोच नाही का येऊन गेला, तोच जो ज्याने पाय दिदला. तोच तो काऊ टोचून पळाला, नारू तळाला घातला. कैचा काऊ आणि कावळा, होणार वृत्तांत समक्ष घडविला. काका अब्दुल्ला रूपे प्रगटला, केले बोला अनवर्थ. बोल नव्हे ते ब्रह्मलेख, कर्मावरीही मारती मेक. अल्पावकाशेच भाऊस देख, लागले सुख वाटावया. उदिले पण उदी सेवन, हेच औषध हेच अनुपान. झाले समूळ रोग निरसन, उगवला तो दिन 10वा. निघाले सजीव सप्तजंतू, जखमा मागेल बारीक तंतू. वेदना दुर्धर झाल्या शांतू, दुःखासे अंतू झाला. जाणून आयशा चमत्कारा, पिल्लेस आश्चर्य झाले अंतरा. नेत्र स्त्रवले प्रेमधारा, पाहुणे उदारा चर्तते. बाबाची या चरण संपुटी, पिल्ले तेथेच घालती मिठी. बाष्पावरोध झाला कंठी, फुटे न ओठी की शब्द वाचा. नेहमीप्रमाणे अध्यायाच्या सुरुवातीला गणपती, सरस्वती, सद्गुरू, कुलदेवता,
राम, सीता आणि सद्गुरू साईनाथांना नमन करून अध्यायाची सुरुवात आपण केलेली आहे. त्यांनी सांगितलं मागच्या अध्यायात पण मी उदीचाच महिमा गायला आणि या सांप्रत अध्यायात पण मी उदीचाच आता महिमा तुम्हाला सांगत आहे की कसा हाड्यावरण नावाचा एक रोग दुर्धर आहे तो बरा केला, कसा ताप होता तो ताप बरा केला, असं काही आहे. म्हणजे नारूचा रोगी होता, आता हाड्यात ताप म्हणतात. हाडी ताप म्हणजे तो ताप अतिशय हाडांपर्यंत भिनलेला. आता हाड्याव्रण म्हणजे काय, तर मला वाटतं नॉन हिलिंग अल्सर नावाची एक संकल्पना आहे आमच्या मेडिकल शास्त्रामध्ये, की तो अल्सर भरतच नाही आणि त्याची सतत वेदना होत असते, म्हणजे तो अगदी हाडापर्यंत पोचलेला वण थोडक्यात, म्हणून त्याला हाड्याव्रण असं म्हटलेलं असावं. आणि आता त्याचीच ही कथा सांगितलेली आहे. नाशिक जिल्ह्यामधील मालेगावी एक डॉक्टर होते पदवीधर. त्यांच्या पुतण्याला हा हाड्याव्रण झाला होता. अनेक औषधे उपचार झाले, वैद्य झाले, पण काही केल्या तो हाड्याव्रण बरा होईना. पूर्वी ह्याला हाड्यावर्ण म्हणत, पण तो हाड्याव्रण आहे. देशविदेशीचे उपचार झाले, सर्जरी पण केली. बरं, घरामध्येच डॉक्टर आहेत, वैद्य आहे, सगळ्या गोष्टी आहे, पण काय उपाय येईना. व तो पुतण्या वयाने लहान होता, त्याला त्या वेदना सहन होत नव्हत्या. तो बिचारा कष्टाने कासावीस व्हायचा, रडायचा. काही केल्या त्याची व्यथा शमत नव्हती आणि त्यामुळे त्याचे आई वडील आणि बाकीच्या नातेवाईकांचा जीव पण कुठे लागत नव्हता. मग कोणी म्हणालं देवाधर्माचं बघा, कुलदैवताचं बघा, ते पण केलं. मग असंच कानावर आलं की शिर्डी नावाच्या गावामध्ये एक अवलिया महाराज आहे आणि त्याने नुसतं बघितलं किंवा उदी दिली तरी लगेच तुमचं दुखणं आहे ते बरं होतं. तर चला बाबा, तो कोण महान अवलिया आहे, आपण आता जाऊ, त्याचे पाय धरू आणि शेवटचा एक उपाय करू, असा विचार करून ते लोक शिर्डीला गेले. बाबांचं दर्शन घेतलं, लोटांगण केलं, अगदी बारीक तोंड करून पार रडकुंडे आले आणि बाळाचं दुःख बाबांना सांगितलं केळीवाण्या तोंडाने, की बाबा आता काय करायचं, तुम्हीच याला उपाय करा. तर बाबा म्हणले आता पुत्रदुःखाच्या अवकाळा म्हणजे बाळाचं दुःख आम्हाला सहन होत नाही, त्यामुळे आम्ही शिणलो, साई समर्था आता काहीतरी करा हो, एवढं जीवदान आमच्या बाळाला तुम्ही द्या. मग ते म्हटले काय काळजी करू नका, आता तुम्ही शिर्डीला आला, मशिदीच्या आश्रयाला आला. एकदा मशिदीमध्ये आलं की मशीद नव्हे मायच आहे, आपली द्वारावती आहे. तर इथं आलेल्या माणसाला काही कुठे कमी पडणार नाही किंवा त्याचं वेळेकाळेत जे काही दुखणं काम आहे ते होऊनच जाणार आहे. ज्याचे इथे पाय लागतात त्याला तत्काळ आरोग्य मिळतं, त्याचं कुशल होतं. तर तुम्हालाही होईल, काय काळजी करू नका. जो या मशिदीची पायरी चढे त्याचे सर्व बेडे पार होतात. मग पुढे बाबांनीच आज्ञेवरून त्याला समोर बसवलं, त्याच्या पायावर हात फिरवला, त्याला उदी दिली लावायला आणि सांगितलं की 4-8 दिवसामध्ये होऊन जाईल हे दुखणं तुमचं बरं. मग हे साईंचं मुख पाहिल्यावरच त्याचं दुःख अर्ध त्या मुलाचं आधी कमी झालं. मग 4 दिवस तिथं राहिले. मग ते बाळाला पायाला पण त्या व्रणाला पण ते उदी लावत असत आणि पाजत पण असत त्याच्यामध्ये. असला हा उपचार. परंतु ह्या उपचाराने त्या बाळाचं दुखणं बरं झालं आणि बाबांचीच आज्ञा घेऊन ते लोक पुढे आपल्या गावी गेले. आता हे सगळं ऐकून त्याचा जो चुलता डॉक्टर होता त्याची इच्छा झाली की आपण पण हे कोण आहेत महाराजांना बघून घ्यावं. पण मनमाडपर्यंत आला ट्रेननी आणि मनात कोणीतरी विकल्प भरवला असेल, काय विश्वास ठेवतो तो डॉक्टर असून वगैरे, असं काही झालं. तर मग त्यांनी हे केलं की नको बाबा, आपण कशाला जायचे. मग नाहीच गेले तर आले आपल्या गावाला, मालेगावला, तिथे परत मनमाडवरून. आणि तिथं मग त्यांना 3 दिवस ना रोज असं ऐकू यायचं की काय माझ्यावर अजूनही विश्वास नाही आहे, माझ्यावर अजूनही तुझा अविश्वास आहे. 3 दिवस असा आवाज येत होता. मग त्यांना काहीतरी प्रश्न पडला की शरीर व्यक्ती तर कोण मला दिसत नाही, पण आकाशवाणी झाल्यासारखा हा आवाज कसा येतोय. तर आता परत मी त्यांच्या दर्शनाला जाणार असं त्यांनी विचार केला. पण त्यांचा एक पेशंट होता आणि त्याचा काही केलं ताप उतरत नव्हता, रोजचं औषधं चालू होती. आता म्हणे याचा ताप जर उतरला तर मी लगेच शिर्डीला जाईन. असं बोलल्याबरोबर खरोखर त्या पेशंटच्या तापाला देखील 1-2 प्रहरामध्ये उतार पडला आणि मग त्याला पटलंच की हे सगळं बाबा करत आहेत आणि आपल्याला तिथं गेलंच पाहिजे. मग ते गेले शिर्डीला. तर अगदी मनोभावे बाबांचे चरण वंदले. बाबांनी पण बाबांच्या पायाला नमस्कार केला, डोकं ठेवलं. बाबांनी पण मस्तकावर हात ठेवला, आशीर्वाद दिला, उदीप्रसाद दिला. आणि असं साईचा महिमा पाहून ते पण एकदम म्हणजे हे झाले, काय झाले, विस्मय वाटला त्यांना की अरे चकित झाले, खरंच असं घडू शकतं. मग 4 दिवस तिथं राहिले आणि परत आले आपल्या मालेगावला. आणि 15 दिवसात त्यांना विजापूरला बढती मिळाली आणि बढतीवरती ते
तिकडे गेले. म्हणजे हाड्याव्रणाच्या निमित्ताने त्यांना त्या महाराजांचं दर्शन होणारच होतं, किंवा ते जे आपला भक्त आहे भले मागील जन्मातलं लागाबांधा असू दे, पण ते बोलावून घेतातच. अजून एक उदाहरण खाली लिहून दिले की ठाणे जिल्ह्यात बेलापुराजवळ तुरंबे म्हणजे तुर्बे म्हणतो आपण आता, ते गाव आहे. त्या गावात एक शांताबाई नावाच्या बाई राहायच्या. त्यांच्या हाताच्या डाव्या अंगठ्याला हाड्याव्रण झाला होता. 7 वर्ष तो बरा होत नव्हता आणि सतत तिला वेदना व्हायच्या. मग तिला महाराजांनी स्वप्नात जाऊन सांगितलं की तू त्याला डिक्कमाली लाव. आता पूर्वीची काही औषधं आहे ती. पूर्वी दुकानदाराकडे हरीण असे ते पत्राच्या डब्यामध्ये डिक्कमाली, कादबोळ, मुरड शेंग असं काय काय लिहिलेलं असायचं. आता ते कोणाला नावं पण माहीत नसतील आणि त्याचा उपयोग पण माहीत नसेल. तर ते डिकेमाली तू लाव. त्या बाईनं आपल्या व्रणाला डिकेमाली लावली आणि तिचा व्रण बरा झाला. आणि मग तशा मजकुराचं कार्ड लिहून तिनं महाराजांना पाठवून दिलेलं आहे. आणि त्या कार्डावरती तारीख आहे 1 सप्टेंबर 1918. त्यानंतर पुढच्याच महिन्यात बाबांचं निर्वाण झालं आहे. 18लाच बाबांनी दसऱ्याला स्वतःचं निर्वाण केलेलं आहे. अजून एक बाबांचे असेच भक्त आहेत डॉक्टर पिल्ले म्हणून. ह्यांचा उल्लेख आधी पण कुठंतरी आलेला आहे पिल्लेंचा. तर साईबाबांचे पण त्यांच्यावर भारी प्रेम आणि बाबांना सतत सगळीकडे ते पिल्ले सोबत लागायचे. बाबांनी प्रत्येकाला, कुणाला बापू, कुणाला श्याम्या, कुणाला भाऊ अशी टोपण नावं दिली होती. तर मशिदीजवळ सांज सकाळ त्या कठड्या सन्नीत भाऊ असायचे. भाऊंचं स्थळ ते बाजूला असायचंच. न्यायनिवाडा करायला भाऊ, चिलीम ओढायला भाऊ, विडी फुंकायला भाऊ, असं सगळ्या ठिकाणी भाऊ असायचं. म्हणजे भाऊ वाचून काय बाबांना करमायचं नाही. मग असं असताना त्यांना नारू झाला. त्या काळामध्ये बघा नारूचं बरेच रुग्ण मिळायचे. नारूचा एक असा आजार आहे, आताच्या पिढीला तो माहिती नसणार, कारण मी मेडिकल क्षेत्रात 37 वर्ष काम केलं. मलाही तो दिसला नाही, पण आमच्या त्याच्या घोषणा होत्या. आणि त्या कोकणामध्येच एक काही गाव आहेत रत्नागिरीमध्ये, गिमवणे नावाचं गाव आहे रत्नागिरीमध्ये. तेव्हा तिथं ते नारूचे जंतू वगैरे जखमेतून आतमध्ये शिरायचे आणि मग पायऱ्याच्या विहिरी जिथं होत्या तिथं हा प्रादुर्भाव पोटातून सुद्धा व्हायचा. मग नंतर त्या पायऱ्याच्या विहिरी बंद केल्या, विहिरीत उतरणं बंद केलं. आणि आता तर काही विहिरीत उतरणे आणि पाणी आणणे हा प्रकारच नाही आहे. तर तो नारू म्हणजे असा गांडुळासारखा लांब सडक किडा असायचा आणि तो आपल्या त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये, नसेमध्ये कुठंतरी तयार व्हायचा आणि मग त्याच्या असंख्य वेदना असायच्या. आणि मग तो असं चिमट्यानं धरून आम्ही वडून काढायचो, असं माझ्या सिनियर्स लोकांनी सांगितलेलं आहे. मी पण काय प्रत्यक्षात नारूचा रोगी पाहिलेला नाही आहे. तर असे या माणसाला 7-8 ठिकाणचे नारूचे हे झाले. म्हणजे ते भोकं पडले अंगाला तेवढी, पण ते बाहेरही येत नाहीत ते असे औषध करून कुठल्या. आता कल्पना करा ना, साधं डोक्यात आपल्या उवा झाल्या किंवा अंगाला किडामुंगी चावली तर किती दुखतं. आणि मग तुमच्या शरीराच्या आतमध्ये तो लांबडा किडा आहे मोठाच्या मोठा, त्याचं काय करायचं. तर त्या भाऊंनी अंथरूणच धरलं आणि अतिशय ते सहनच होईना त्यांना. तोंडात मुखात सरळ सतत साईनाम होतं. पण शेवटी असं वाटायला लागलं की बाबा एवढं दुखणं मला आता नाही सहन होते. साई महाराज मला मरण दिलं तरी चालेल, असं ते म्हणू लागले. एवढा मी आजपर्यंत कधी कुणाचं वाईट केलं नाही, चांगला राहिलो, चांगला वागलो, शुद्ध आचरण माझं आहे, कधी दुष्कर्म कुठलं केलं नाही. पण माझ्याच नशिबाला ह्या व्यथा आलेल्या आहेत, ह्या मरणप्राय वेदना काही मला सहन होत नाहीत. मला माहीत आहे की आपलं प्रारब्ध भोग आहे तो कधी चुकत नाही. या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात भोगावा लागतो, हे सारं मला ठाऊक असून देखील मी आता म्हणतोय की पुढं मी सुखाने 10 जन्म घेईन बाबा, तेव्हा हे यातना भोगेन. पण आता मला यातून एवढं बाहेर काढा, असं कळवळ्याने बोलू लागले. आणि त्यांचं ते बाबांपर्यंत विनवणी पोहोचली. बाबाचं अंतःकरण द्रवलं आणि मग आपल्या भक्ताच्या म्हणजे काय ते मनाचं समाधान करण्यासाठी त्याने काय केलं, तर काका दीक्षितांना पाठवलं की बाबांनी ते ऐकलंय सगळं तुझं बाबा, तर आता तू कशाला एवढं 10 जन्माची काय गरज आहे, एवढ्या 10 दिवसाचा भोग आहे, तर आपण विभागून भोगू परस्पर. तर त्याला तिकडे घेऊन या म्हणे मशिदीला. मग त्याला उचलून तिकडे आणलं आणि जिथं नेहमी बसायचा त्या जागीच बाबांनी आपला तकिया दिला टेकायला आणि तिथं बसवलं आणि पड म्हणे, उगीच चिंता करू नकोस, काय काळजी नाही, पाय लांब करून बस. तर म्हणे मला काकांनी पट्टी बांधली. अरे म्हणे कशाला पट्टी पाहिजे, पट्टीमुळं मरशील, पट्टी नको बांधू, पट्टी काढून ठेव आणि तू तिथं बस. अल्ला मालिक आहे, अल्ला येईल, सगळ्याचं चिंतन करेल. तर म्हणे आता काऊ येईल एक आणि तुला तो टोचून जाईल आणि त्याच्यानुसार तुझी व्यथा कमी होईल, अशा वार्ता बाबांनी सांगितल्या. मग त्याने पट्टी सोडल्याने आपला पाय लांब केला. नाना चांदोरकरांनी पट्टी बांधली होती पण उतार काही पडत नव्हता. मग आता तिथे आला अब्दुल. अब्दुल हा एक बाबांचा भक्त आहे, जो मशिदीत तेल दिव्याचं हे पाहायचा.
तर पणत्यामध्ये तेल घालायला तो वरती आला. एक तर मशीद आधी साकड म्हणजे थोडी अपुरी जागा होती, त्याच्यामध्ये अनेक भक्त बसलेले, त्यातच ह्या पिल्ल्यांची गडबड चालली होती. त्यामुळे त्याला वावरायला पाऊल टाकायला जागाच नव्हती. मग काय झालं, त्याच्यामध्ये ते ह्यांनी पाय लांब केला होता पिल्ल्यांनी, त्याचं काही लक्ष तिकडं गेलं नाही आणि त्या सुजलेल्या पायावरती अब्दुलने चुकून आपला पाय दिला. त्याबरोबर काका ठणाणा बोंबलायलाच लागले, ते पिल्ले बोंबलायलाच लागले ठणाठणा पाय पडल्याबरोबर ती. आणि मग अशी कळपार मेंदूपर्यंत गेली त्यांच्या. आणि बाबांना दोन्ही हात जोडून म्हणले, नारू फुटून वाहू लागती. पिल्ले अत्यंत अस्वस्थ होती की आता काय करू. आणि एकीकडे आक्रोश पण करू लागले आणि दुसरीकडं गाणं पण म्हणू लागले की करम करम मेरे हाल तू करीम, तेरा नाम रहमान है और रहीम. असं काय जे बाबांच्याकडनंच कधीतरी ऐकलं असेल ते म्हणत होते. राहून राहून कळ उठत होती, जीव कळवळला, विकळ झाला. हा साईबाबांचाच खेळ हे सगळ्यांना कळलं. बाबा म्हणतात, बघा भाऊ, पहा भाऊ लागला बरे आता गाऊ, म्हणजे भाऊ चांगला झाला. पिल्ले तयास पुसती, आता तो काऊ तुमचा अजून येणार आहे का, खाऊ खायला येणार का, अजून खाऊ. तेव्हा बाबा म्हणले, अरे तू आता स्वस्त जा, वाड्यामध्ये राहा, आता काय काऊ फिरून येणार नाही तुला टोचायला. अरे तोच नाही का आला अब्दुल्लाच्या रूपाने, तो काऊ आला आणि त्याने पाय देऊन तुझा नारू तळाला घातला. कैसा काऊ कैसा कावळा, जो होणारा वृत्तांत आहे तो समोर घडवला त्याने. अब्दुलच्या रूपानेच तो बाबांचा कावळा आला आणि मग त्याला पाठवून दिलं. मग बोल बोलता नव्हे ब्रह्मलेख, कर्मावरही मारिल मेख. थोड्याच दिवसात त्या भाऊंना पण बरं वाटायला लागलं. आता तो सगळा प्रकार काय अब्दुलच्या पायान घडला नाही, तर हे बाबांनीच करून घेतलेलं आहे. मग त्या जखमांवरती उदीचं लेपन, उदीचं सेवन हेच दोन्ही केलं आणि 10व्या दिवशी बरोबर त्यांचा तो रोग बरा झाला. आणि त्या जखमातून 7 जखमा होत्या, त्यातनं 7 जंतू निघाले. बरोबर लांबडे मोठे मोठे निघतात, ते असे लांबडे धाग्यासारखे बारीक तंतू असतात. आणि वेदना सगळ्या शांत झाल्या, दुःखाचा अंत झाला आणि त्यांना फार बरं वाटलं. असा चमत्कार पिल्ल्यांना पण आश्चर्य वाटलं. मग बाबांना भेटायला गेले, बाबांच्या चरणाला मिठी घातली, गळा दाटून आला, ओठातनं शब्द फुटेनात. आणि आता काय, असाच अजून एक अनुभव आपण आता पुढे पाहूया. त्याआधी ह्या प्रत्येक पानाखाली पण असे काही काही छोटे छोटे अनुभव दिलेले आहेत, ते आपण वाचूया. आता या अब्दुलची माहिती घेऊया. हा अब्दुल भाई हा मूळ नांदेडचा, परंतु महाराजांच्या समाधीच्या आधी 9-10 वर्षापासून तो शिर्डीला सेवेसाठी येऊन राहिला होता. समाधीनंतरही काही मुशाहिरा न घेता, म्हणजे काही पैसा अडका न घेता, फक्त अन्न वस्त्र घेऊन तो सेवा करत असे. महाराज देहधारी असताना त्याच्यावर अत्यंत काम पडत असे व ती सर्व कामे तो मोठ्या प्रेमाने करत असे. पूर्वी नेहमीच आवडीत राहत असे, पण त्यानंतर मृत्यू होईपर्यंत तो द्वारकामाई जवळच राहत होता. रात्रीसुद्धा विश्रांती न घेता कुराण पडण्यात बराच वेळ तो घालवीत असे. त्याचे घरी त्याची आई, बायको, मुलगा इतकी मंडळी आहेत, पण त्या सर्वांना सोडून तो शिर्डीस येऊन राहिला होता. त्याची आई आणि मुलगा कधी कधी शिर्डीस येतात. बायकोही एकदा आली होती, पण त्यापैकी कोणाच्याही मोहात तो पडला नाही. त्याच्या मुलाच्या लग्नाची काळजी त्याच्या आईला फार वाटत असे व तिने एका ठिकाणी जुळवण्याची शिकस्त केली. पण अब्दुल भाई फकीर झाला आहे, त्याच्या मुलाच्या येथे आमची मुलगी द्यावयाची नाही, असा रोकडा जबाब मिळाला. त्यानंतर ती बाई येथे आली आणि महाराजांजवळ गाऱ्हाणे केले. महाराज म्हणाले, सबुरी धर, घाबरू नको, मुलाला चांगली मुलगी मिळेल आणि ते आपोआप जमून येईल. अर्थात महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे घडून आले. एकदा त्याच अब्दुल भाईची आई आणि मुलगा एका गावाला गेले असता तेथे एका ग्रस्ताची गाठ पडली आणि त्याने आपण माझी मुलगी करा असा आग्रह धरला. त्याला काही मंडळींनी सांगितले की मुलाचा बाप फकीर झालेला आहे. त्यावर तो म्हणाला, मीही फकीर झालो तरी हरकत नाही, माझी मुलगी या मुलालाच देणार. त्याप्रमाणे ते लग्नही ताबडतोब उरकून घेतले. त्या ग्रस्ताची एक मोठी मुलगी लग्नाची होती, तिचे लग्न जुळले होते, पण ते लग्न व्हावयाला अवकाश होता. तरी त्याने न थांबता धाकट्या मुलीचे लग्न अब्दुल भाईच्या मुलाशी ताबडतोब करून दिले. सांगून आणि एका अनुभव, करू संपूर्ण उदी प्रभाव, जयामणी जैसा भाव, हाच गौरव ग्रंथाचा. एकदा माधवराव ज्येष्ठ, बापाजी तयाचा बंधू कनिष्ठ, कैसे तयावरी येता अरिष्ट, उदीने अभिष्ट पावले. ऐसा या उदीचा प्रभाव, किती वानावा म्या नवलाव, ग्रंथी ज्वरादी रोग सर्व, औषधा पूर्व नाही तुझे. आता साऊळ विहिरीवर, कुटुंबासी आला ज्वर, ग्रंथी उद्भवल्या जांगेवर, म्हणे घाबरला बापाजी.
पाहुणे कुटुंबा त्या हैराण, तैसाच रात्रीचा समय भयाण. झाला बापाजी भ्रांत मन, गळाले अवसान तयाचे. धाव ठोकिली रातोरात, सकंप भयभीत शिर्डी सयत. झाला कथि झाला कथिता समस्त वृत्त, निजबंधू प्रति ते धवा. म्हणती आल्या दोन गाठी, ज्वर संतप्त झाली से कष्टी. चला पहा की आपल्या दिठी, दिसेन गोठी मजबरवी. बापाजी बोलता केविल वाणी, माधवरावजी दचकले मनी. गेले पळून तोंडचे पाणी, मन ठिकाणी पडेना. माधवराव मोठे विवेकी, ग्रंथी म्हणता भरली धडकी. ग्रंथी ज्वराची तडकाफडकी, आहेच ठाऊकी अवघिया. वरचा बरवा प्रसंग बिकट, कार्य असो इष्टनिष्ट. आधी साईस पुसावी वाट, परिपाठ हा धोपट शिर्डीत. मग ते जैसे तैसे कथिती, आचरावे तैसे स्थिती. तेच भक्त संकट निवारिती, वर्णावे किती अनुभव. असो नित्य पाठानुसार, माधवरावही करती विचार. आधी बाबास केले हे सादर, साष्टांग नमस्कार पूर्वक. म्हणती जय जय साईनाथा, दया करावी आम्हा अनाथा. हे संकट काय ओढवले आता, नसती चिंता उद्भवली. तुझं वाचून कवणा आणा, आम्ही जाऊ कराव्या याचना. दूर करी त्या पोरीच्या यातना, आशीर्वचना देई गा. करी एवढे संकट हरण, आम्हा कैवारी कोण तुझं वेण. करी या दुर्धर ज्वराचे शमन, ब्रीद संरक्षण करी गा. पुस्ती अनुज्ञा जावयास, बाबा वदती तयास. नको जाऊ अपरात्रीस, उदी देत येस पाठवून. कशाच्या ग्रंथी कशाचा ताप, आपला अल्ला मालिक बाप. बरे होईल आपोआप, होईल सुखरूप निर्धार. मात्र तू सकाळी सूर्योदयी, सावळ विहिरीस जाऊन येई. आताच नको जाण्याची घाई, स्वस्थ राहाई तू येथे. उदयी काही जाऊन यावे, नलगे निरर्थक कुचंबावे. उदी लावता सेविता भावे, किमर्थ भ्यावे आपण. परिस्ता हे बापाजी भ्याला, तयाचा मोठा हिरमोड झाला. माधवराव जाणती औषधी पाला, परीन समय आला उपयोग. एक साई कृपे विण, औषधीस नाही गुण. एक हे कद वर्मही खुण, माधवराव पूर्ण जाणती. आज्ञा बाबांची वंदून, उदी दिदली पाठवून. राहिले माधवराव स्वस्थ मन, परतला उद्विग्न बापाजी. पाण्यात उदी कालवून, पोटात पाजिली अंगाला ऊन. घाव सुटला डवडवून, निद्रा लागून राहिली. सूर्योदय झाल्यावरी, कुटुंबास वाटली हुशारी. नाही ज्वर ना गाठी विषारी, बापाजी करी आश्चर्य. इकडे माधवराव जे उठले, शौचमुख मार्जन आटपले. सावळ विहिरीत जावया निघाले, दर्शना आले मशिदी. घेतले बाबांचे दर्शन, घातले पायी लोटांगण. उदी समवेत आशीर्वचन, मिळताच तेथून निघाले. मशिदीची पायरी उतरता, बाबा तयास ऐकले आज्ञापिता. श्यामा उठा उठी ये मागुता, विलंब लागता कामाने. असेल की भावजई बिवळ, कैसी साहिल दो ग्रंथीची जळजळ. पडली असेल करत तळमळ, वाटेने हळहळ दिरास. करती बाबा काही इशारा, काय सत्वर म्हणती माघारा. तेने श्यामा होय घाबरा, चाले झरझरा मार्गाने. घाई घाई सावळ विहीर, गाठेपर्यंत नव्हता धीर. पाऊल ठेवता उंबरट्यावर, चमत्कारले अंतरी. जियेस गतरात्री ग्रंथी ज्वर, चहा ठेविता पाहे चुलीवर. माधवरावास विस्मितांतर, झाले स्थित्यंतर पाहुनी. तव ते बापाजी सपुसत, की ही तो नित्य व्यवसायरत. बापाजी म्हणे सर्व करामत, उदीची निश्चिंत बाबांच्या. म्हणे मी येताच उदी पाजली, चोळून चोळून सर्व अंगा चर्चिली. तत्काळ घर्माचित्त तनु झाली, निद्रा लागली स्वस्थपणे. पुढे जवळ सूर्योदय होत, उठून बैसरी खडखडीत. ग्रंथी विरल्या ज्वरासहित, ह्याची सर्व चरित्र साईंचे. श्यामा पाहून ऐसी स्थिती, तत्काळ आठवली साईंची उक्ती. उठा उठी तू ये मागुती, साश्चर्य चित्ती झाला. जाण्याआधीच कार्य संपले, चहा घेऊन माधवराव परतले. मशिदीस जाऊन पाहिले, चरण वंदिले बाबांचे. म्हणती देवा काय हा खेळ, तूच उडविसी मनाची खळबळ. बसल्या जागी उठविशी वावटळ, मागून निश्चळ तू करशी. बाबा तयास प्रत्युत्तर देती, पहा कर्माची घनगती. मी करी ना करवी काही निश्चिती, कर्तृत्व मारिती मज माथा. कर्मे जी जी अदृष्टे घडत, मी तो तेथील साक्षीभूत. करता करविता तो एक अनंत,
कृपावंत तो एक. म्हणजे बाबा म्हणतात मी पण साक्षी भावाने पाहतो जे काय कर्म जे काय कोणाचे घडत असतात दृष्टीआड. मी ना देव ना ईश्वर, मी ना अनल हक्क ना परमेश्वर, या देह कमी यादगार, बंदा मी लाचार अल्लाचा, सोडून या अहंकार, मानून तयाचे आभार, तयापरी जो घालेल भार, बेडा पार होईल त्याचा. आता पुढील कथा आहे ती श्याम्याची, म्हणजे माधवराव देशपांडे त्यांचा जो लाडका भक्त आहे त्याच्या भावाची, बापाजीची. आता या बापाजीचा आपल्याला उल्लेख मागच्या अध्यायात तो नवस फेडला वणीच्या देवीचा, त्यांच्या लहानपणी बोलला होता, खांड पडली होती स्तनाला आणि तो आजारी होता तो बापाजी. तर आता त्या बापाजी आणि त्याची ती सावळविहिरीवरती असते तिथं, म्हणजे बाबांच्या दर्शनाला येत असतील किंवा सावळविहीर नावाचं गाव आहे तिकडं, तिथंच राहत असतील. हां, त्या सावळविहिरीलाच. तर त्यांच्या कुटुंबाला ज्वर आला, म्हणजे नुसतं ताप नाही आला तर तो ग्रंथी ताप. ग्रंथी ज्वर म्हणजे प्लेग, काखेमध्ये गाठी उठणार आणि त्या फुटणार किंवा तो इतका ताप आणि माणूस तापात बरळतच तहान तहान करून तो मनुष्य मरायचा. आणि तेव्हा असं पण पद्धत होती म्हणे की त्याला पाणी द्यायचं नाही, पाणी दिलं तर लगेच मरेल. हे आपण सावरकरांच्या वडिलांचं पण कुठतरी मी वाचलंय की पाणी पाणी म्हणून बिचारे ओरडत होते. 3 मुलं असून वर जाऊन कोणी पाणी देऊ शकत नव्हतं, तर तशी परिस्थिती त्या काळात प्लेगमध्ये होत होती. आता हे म्हणजे काय म्हणतात ते विज्ञानानं प्लेग म्हणा, नारू म्हणा, हे रोग आपण आटक्यात आणले. पण मग तेव्हा नव्हते ते स्वाईन फ्लू, आणखीन काय आता तो कोरोना, अजून काय हे जे सगळे रोग आलेच ना, म्हणजे नवीन रोग शेवटी येतच राहिले. जरी विज्ञानानं किती काही मात केली तरी शेवटी परमार्थ देवधर्म आणि आपले गुरु ह्यांच्यावरती आपण विश्वास ठेवलाच पाहिजे. आता त्या बाईच्या दोन्ही जांघेमध्ये गाठी आल्या आणि अतिशय हैराण झाली ती, पार बिछाण्यालाच खिळली. आणि रात्रीची वेळ, मग तो बापाजी भाऊ घाबरला आणि त्वरित त्वरित पळत पळत तो शिर्डीला आला भावाकडे आपल्या, आणि भावाला भेटून सांगितलं की वहिनीला असं असं झालंय, आता काय करायचं. तिला अतिशय ताप चढलाय, गाठी झाल्यात आणि ती रडती नुसती, म्हणजे कळवळतीये विवळतीये. बापाजींना असं बोलल्यावरती माधवराव पण मनी दचकले, कारण तेव्हा सर्वांनाच माहिती होतं प्लेगाच्या गाठी आल्या की काय व्हायचं. पण मग काही प्रसंग असू दे काही असू दे, बाबांना कळवल्याशिवाय कुठलं पुढे पाऊल टाकायचं नाही, ह्या शिर्डीत तेव्हा एक परिपाठच होता. त्यानुसार ते बाबांकडे गेले आणि बाबांना नमस्कार घालून वदले की असं असं झालंय, काय करू. बाबा म्हणले काय काळजी करू नको, तू काय एवढ्या रात्री जाऊ नकोस, तर तू ही उदी देतो ही घेऊन जा आणि तिला ती उदी पाजा. बाबा म्हणे काय करू, पोरीच्या तेवढ्या त्या यातना दूर करा, तुमच्या वाचून आम्हाला कोण वाली आहे दुसरं, आमच्या अनाथाला तुम्ही दया करा. मग बाबांनी हे सांगितलं, मग त्याला उदी दिली. आता त्या बापाजीला काय वाटत होतं की माधवरावांना बऱ्याच झाडपाल्याचा औषधी पाल्याच्या गोष्टी माहिती आहेत, ते असं काहीतरी औषध देतील. पण दिली काय तर बाबांची उदी दिली. मग तो खरं मनात घाबरला, पण त्याला भावाचा राग पण आला, सगळं झालं. पण ती बाबांची आज्ञा घेऊन उदी घेऊन शेवटी तो गेला. गेल्या गेल्या त्या बाईच्या अंगाला सगळ्या उदी लावली, तिच्या पोटामध्ये पण पाजली आणि दराव्यानं तिला डरडरून घाम सुटला आणि तिला झोप लागली चांगली. सकाळी उठल्यावर पाहिलं तर ती हुशार वाटली, तापही नाही, कुठल्या विषारी गाठी नाही आणि काही नाही. बापाजींना पण मोठं आश्चर्य वाटलं की अरे असं काय. मग इकडे माधवराव उठले, आपलं सकाळचा विधी असतो ते सगळं शौच मुखमार्जन आटोपलं आणि सावळभिरीला जायला निघाले. बाबाने सांगितलं तू पण काय राहू नको बरं, गेलास की आल्या पावली परत ये. मग आता हे पण घाबरले मनात ना. अजून बाबा असे सांगतात म्हणजे बाबांनी काय संकेत दिलाय, काय झालं असेल माझ्या भाऊजाईला, 2 गाठी एवढ्या मोठ्या आल्या, बिचारी सण कशी करेल, किती तळमळत असेल. असे हळहळ करत ते गेले त्या सावळ विहिरीला. तिथं जाऊन पाहतात तर ती बाई सकाळचा चहा ठेवत होती. माधवरावांना पण मोठं आश्चर्य वाटलं. अरे म्हणे हिनं चुलीवर चहा ठेवलाय, काल रात्री ही पार ग्रंथीज्वरानं आडवी पडली होती, हिनं तर आता चहा ठेवलाय. मग ते म्हणले अरे बाबा ही महाराजांचीच करामत आहे. मग विश्वास पटला भावाला पण, ही साईंची करामत आहे. मी आल्या आल्या तिच्या अंगाला सगळ्या उदी फासली, तिला उदी पाजली पाण्यातून, घाम येऊन गेला, रात्री छान झोपली आणि सकाळी आता म्हणे सूर्योदय जो झाला तो चांगली उठून खडखडीत बसली, सगळ्या ग्रंथी निघून गेल्या, ग्रंथी नाही, ताप नाही, काही नाही. मग झाले, बाबांचे शब्द आठवले, उठाउठी परत ये म्हणून सांगितला होता. मग गेला परत तिथून शिर्डीला, बाबांचे पाय धरले. म्हणे काय बाबा घाबरून सोडता, तुम्हीच म्हणे एखाद्या गोष्टीचं म्हणजे आणता पण तुम्हीच त्याचं निवारण पण करता, असं काय. तर बाबा म्हणले बाबा मी काय करत नाही, मी काय परमेश्वर नाही, मी फक्त तिथे साक्षी असतो. साक्षीभूत म्हणजे एक प्रकार आहे की मी काय त्याला चांगली वाईट कुठलीच हे द्यायची नाही, फक्त सगळं मला माहिती आहे, मी या गोष्टीला साक्षी आहे, असं बाबांनी सांगितलेलं आहे.
अशीच अजून एक कथा पुढची पाहूया आपण. असाच एका इराण्याचा अनुभव आहे का महत्वाचा, तयाच्या तहान्या मुलीची वाचा, बसतसे तासा तासास, तासा गणी साकडी येई, पुढे धनुकली होऊन ठाई, अत्यावस्थ बेशुद्ध होई, उपाय काही चालेना. पुढे तयाचा एक मित्र, वर्णी तयास उदीचे चरित्र, म्हणायचे रामबाण विचित्र, औषधान्यत्र असेना, जावे अवलंबिले पारल्यास, जावे अविलंबे पारल्यास, उदी मागावी दीक्षितास, असे तयाचे संग्रहास, अति उल्हासता देतील. मग ती उदी रोज थोडी, साई स्मरण श्रद्धा आवडी, पाजिता जाईल ही आकडी, सौख्य परवडी लाधाल. ऐसे ऐकून मग तो पारशी, उदी मागून दीक्षितापाशी, मुलीस पाजिता नित्य नेमेसी, आरोग्य तिसी लादले. तास तासाजी होतसे घाबरी, तत्काळ उदीने झाली बरी, जाऊ लागले मध्यंतरी, लहरी लहरीत 7 तास, तासा तासाने येणारी लहर, पडता 7 तासाचे अंतर, काही काळ क्रमिलियावर परिहार समग्र झाला. हरद्यानजीक एक गावात राहत असे एक वृद्धग्रस्त, भूतखड्याच्या व्याधीने त्रस्त, अतिशय झाले होते ते. हा रोग शस्त्रक्रियेविण अन्यथा नाही त्याचे निवारण, म्हणून शस्त्रक्रिया प्रवीण, पाहतरी कोण जनवदती. रोगी परमचिंतातूर, कर्तव्यार्थी नसुचे विचार, मरणोन्मुख कृश शरीर, दुःख अनिवार्य स्वसेना. शस्त्रप्रयोगा लागे धैर्य, रोगी अंतरी नाही स्थैर्य, सुदैवे तयाचे नष्टचर्य, संपले आश्चर्य ते परिसा. एरीकडे हा प्रकार, तोच त्या ग्रामीचे इनामदार, साईबाबांचे भक्त थोर, आले गावावर समजले, तयापाशी बाबांची विभूती, नित्य राही हे सर्व जाणती, रोगार्थाचे आपतेष्ट येती, उदी प्रार्थिती तयाते. इनामदारांनी उदी दिदली, मुलाने बापास पाण्यात पाजली, 5 मिनिटे नसतील लोटली, तो वर्तली एक नवलपरी. उदी प्रसाद अंगी जो बिनला, मुतखडा ठाईचा ढळला, मूत्राद्वारे बाहेर निसटला, आराम पडला तत्काळ. मुंबापुरीचे एक ग्रस्त, होती जातीचे प्रभुकायस्त, होता प्रसूती समय प्राप्त, स्त्री अत्यवस्थ सर्वदा. मग कितीही उपाय करा, गुण एकही उपचारा, बाईचा जीव होतसे घाबरा, ऐसा बिचारा त्रासला. श्रीराम मारुती नामे विख्यात, होते एक साईंचे भक्त, त्याच्या विचारे हे ग्रस्त, जावया शिर्डी प्रत निघाले. प्रसूतीचा येता समय, मत संकटी पडत उभय, झाला एकदा मनाचा निश्चय, पाहू निर्भय शिर्डीत, होणार होई नाका निदानी, हो ते बाबांचे सन्निधानी, ऐसा संकल्प दृढ करोनी, शिर्डीस येऊनी राहिले. ऐसाही उभयता कित्येक मास, करती झाली शिर्डीत वास, पूजा अर्चा साई सहवास, आनंद उभयास दाटला. ऐसी क्रमिता काही काळ, प्रसूती समय आला जवळ, काळजी उद्भवली प्रबळ, संकट टळणार कैसे हे. ऐसे म्हणता म्हणता आला प्रसूतीचा दिवस पातला, गर्भद्वाराचा मार्ग आडला, सर्वास पडला विचार, बाईस होऊ लागल्या यातना, काय करावे काही सुचेना, मुखे चालली बाबांची प्रार्थना, त्याविण कवणा करुणा ये. धावणे आल्या शेजारणी, घालून बाबांना गाराणी, एकीने प्यालात ओतुनी पाणी, उदी कालवणी पाजिली. 5 मिनिटे गेली न गेली, तोच बाईची सुटका झाली, गर्भस्थिती निर्जीव दिसली, गर्भीच मुकली चैतन्या. असो गर्भाची कर्मगती, होईल पुढारा गर्भप्राप्ती, बाई पावली भय निर्मुक्ती, लादली संस्थिती सौख्याची. वेदनाविरहित गर्भ प्रसवली, हाती पायी सुखे सुटली, मग चिंतेची वेळ टळली, ऋणी झाली जन्माची. पुढील अध्याय याहुनी गोड, परिस्ता पुरेल श्रोत्यांचे कोड, निरसुनी चिकित्सकपणाची खोड, भक्तीची जोड लादेल. आम्हा निराकाराची उपासना, आम्ही देणार नाही दक्षिणा, आम्ही वाकवणार नाही माना, तरच दर्शना येऊ की. ऐसा दयाचा कृतनिश्चय, ते पाहतात साईंचे पाय, दक्षिणेसहित साष्टांग काय, वाहती हा चमत्कार. उदीचाही अपूर्व महिमा, नेवासकरांचा भक्तिप्रेमा, कैसे दुग्ध पाजुनी भुजंगमा, ग्रस्त धर्मा संरक्षिले. ऐसिया कथा उत्तम, परिसता उपजेल भक्तिप्रेम, संसार दुःखा होईल उपशम, यावनी परम सुख काय. म्हणून हे माड करी विनंती, साई चरणी करोन प्रणती, प्रेम द्याजी श्रोतया प्रती, निज सच्चरिती रमावया.
स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते उदी महिमा नाम चतुस्त्री शतम अध्याय संपूर्ण श्री सद्गुरु साईनाथार्पण नमस्तू. असाच अजून एक उदीचा महिमा सांगितलेला आहे की एक पारशी इराणीग्रस्त होते आणि त्यांच्या मुलीला सतत फिट व्हायची आणि धनुष्य वाकडं शरीर करून धनुष्यासारखं तासातासाने फिट यायची आणि त्याच्यामध्ये ती पडायची आणि तिची जे तास ती दातखिळी बसायची थोडक्यात, म्हणजे काय बंद व्हायचं सगळं ते. मग त्याच्यामध्ये ते लोक पण घाबरलेली, सारखं मुलीला असं होत होतं, काय करायचं आता. मुलगी कधी बेशुद्ध होऊन पडायची. मग त्यांना एक ग्रस्त भेटले आणि ते म्हणले की आता काम करा, पार्ल्याला जा आणि त्या पार्ल्यामध्ये काका दीक्षित आहेत, त्यांच्या संग्रही बाबांची उदी असते, त्याच्याकडनं उदी मागून आणा ती मुलीला उदी पाजा, बघा तुमच्या मुलीचा रोग बरा होतो की नाही. एवढी लोकांना बाबांच्या उदीबद्दल खात्री होती. मग गेले काकांच्या घरी, उदी मागून आणली, तिला पाण्यात घालून पाजली, अंगाला चोळली आणि मग ते मुलीचं हळूहळू कमी होत गेलं. जे पहिली तासातासानं आकडी यायची तिच्यात 7-8 तासाचं अंतर पडू लागलं. लोकांना वाटलं हा बरं झालं बाबा. मग काही काळानंतर तर ते पूर्ण ते निघूनच गेलं. तिची जी फिट आकडी होती ती निघून गेली. मग अजून एक आहे हरद्यानजीक म्हणजे वर्धा. वर्ध्याला एका गावामध्ये एक वृद्ध ग्रस्त राहायचे, त्यांना मूतखड्याचा व्याधी होती आणि तेव्हा काय एवढे औषध उपचार आणि ऑपरेशन्स असं काही प्रकार कमीच असायचा ना. बिचाऱ्यांना दिवस रात्र ते दुखायचं, कळा यायच्या, त्याची वेदना सहन करत होते. पण हा रोग काही शस्त्रक्रियेशिवाय जाणार नाही सांगितलेला. शोधा बाबा कोणतरी, लोक म्हणायचे जे शस्त्रक्रिया करणारा डॉक्टर, ऑपरेशनवाला शोधा. मरणोन्मुख राहिले होते, पार असे बारीक झाले होते, कृश झाले होते. करायचं काय. बरं, शस्त्रक्रिया करायची तर त्याला तसा पेशंट धैर्यशील पाहिजे, म्हणजे न घाबरणारा, नाही तर घाबरूनच काहीतरी होतं ना. हे बिचारे जीवान तसे भित्रे होते, अस्थिर होते. मग काय झालं, त्याच गावामध्ये एक इनामदार नावाचे बाबांचे थोर भक्त होते. ते काही कारणाने त्या गावी आले आणि त्यांना ही गोष्ट कळली. मग त्यांनी सांगितलं की उदी दिली स्वतःकडची त्यांनी आणि सांगितलं की बाबांची विभूती घ्या आणि ह्यानं तुम्ही सगळ्या रोगांचे रोग जातात तसं ह्यांचंही होईल आणि पाण्यामध्ये पाजा. मग मुलाने ती उदी आणली, इनामदारांकडनं घेतली आणि आपल्या बापाला पाण्यामध्ये घालून पाजली. 5 मिनटं पण झाली नसतील तर त्या माणसाला लघवीची भावना झाली आणि त्याचा मूतखडा पडला, त्याच्यामधून बाहेर पडला, आराम पडला. अजून एक मुंबापुरीचे ग्रस्त होते कायस्थ प्रभू जातीने, म्हणजे आपण त्याला चांद्रसेनीय कायस्थ प्रभू म्हणजे CKP म्हणतो. तर त्यांच्या बायकोला ना नेहमी गरोदरपणी म्हणजे जेव्हा बाळंतपणाची वेळ येई तेव्हा तिला अगदी मरते की काय अशी होत असे, ती नेहमी अवस्था व्हायची. मग बाईचा जीव घाबरावायचा आणि ह्या लोकांचाही व्हायचा. करायचं काय. मग एक श्रीराम मारुती नावाचे एक ग्रस्त होते, जे साईंचे भक्त होते. तर त्यांनी सांगितलं की बाबांकडे घेऊन जा, तर ती म्हणे हे होईल, तिला बघा फरक पडेल. मग हे गेले, शिर्डीला गेले, तिथं राहिले, बाबांची सेवा केली, बाबांच्या सानिध्यात राहिले आणि मग आनंद वाटला दोघांना. बाबांची पूजा अर्चा केली आणि जेव्हा प्रसूतीची वेळ आली तेव्हा ते मुलं आडवं आलं किंवा गर्भधाराचा मार्ग आडलाच पुन्हा. तिचा जीव असाच वर खाली, आता जातो का बघ जातो असा होऊ लागला. मग त्या बाया धावल्या सगळ्या सुईणी मदतीला आणि त्यांनी बाबांना गारानं घातलं आणि बाबांची उदी एका पाण्यामध्ये घालून ती पाजली. म्हणजे किती तेव्हा ती लोक बाबांच्या ह्याच्यामध्ये उदीवर विश्वास ठेवून स्वतः पण उपचार करत होते. 5 मिनटं गेली न गेली तो बाईची सुटका झाली. मात्र तो गर्भ काही जिवंत नव्हता, तर तो गर्भ गेला म्हणे, मुकला. आता ते आडवं मुलं आल्यावरती ना, तरी पूर्वीच्या काळी पण एक म्हणत आहे ना, पोटचं पोर पण आडवं आलं तर कापून काढावं लागतं, अशी म्हण आहे. म्हणजे तेव्हा पण आडवं पोर आलं तर ते भले आज जिवंत असो नसं नसो, त्या काळात जी काय शक्य होती शस्त्रक्रिया किंवा चाकूसुऱ्या घालून सरळ ते तुकडे करत असत आतमध्ये आणि तुकडा तुकडा बाहेर काढत असत. तसं ते हे पोर मुकलं. हे वेदना झाल्या नाही, प्रसूती झाली चांगली, पण ते मोर तर जाऊ दे म्हणे, मूल काय पुन्हा पण होईल. पण बाई तर हातापायी धड सुटली, असं सगळ्यांनी विचार केला. मग आता पुढचा अध्याय आहे गोड. आता इथला अध्याय संपले इथं की आम्ही निर्गुण निराकाराची उपासना करतो, आम्ही बाबांना दक्षिणा देणार नाही, आम्ही त्यांच्या पायी मस्तक ठेवणार नाही, तरच दर्शनाला येऊ असा विचार करून दक्षिणेतले काही लोक आले होते. पण प्रत्यक्ष बाबांना बघितल्यावर दक्षिणा पण दिली आणि साष्टांग पण घातला. तर ती पुढची जी गोड कथा आहे ती आपण पुढील अध्यायामध्ये पाहूया. आता इथे अजून एक कथा दिलेली आहे, ती आपण पूर्ण करूया. खाली छोटीशी दिलेली आहे छोट्या अक्षरात. या उदीचे असे अनेक अनुभव आहेत. नारायण गोपीनाथ दिघे
या नावाचे गृहस्थ मुंबईस राहत असत. त्यांच्या पोटात एक गाठ उत्पन्न झाली. ती गाठ फार कठीण होती. तिच्यापासून त्यांना त्रास होऊ लागला. मुंबईत 1-2 प्रसिद्ध डॉक्टरांना दाखवली, पण काही उपयोग झाला नाही. पुढे त्यांनी महाराजांकडे जाण्याविषयी कोणीतरी त्यांना सुचवलं. अर्थात तशा स्थितीत जाणे शक्य नव्हते. ते म्हणाले, महाराजांच्या आशीर्वादाने ही गाठ फुटून आतला रोग मळाच्या दाराने जाईल, तर मला बरे वाटेल आणि मी महाराजांकडे जाऊ शकेन. आणि खरंच त्याने असा विचार केला. त्यांना महाराजांची उदी दिली. ज्याने कोणी हा सल्ला दिला होता त्याने उदी पण दिली. ती त्यांनी घेतली आणि दुसऱ्याच दिवशी त्यांची गाठ फुटली. आतला पू सगळा शौचाच्याद्वारे बाहेर पडला. म्हणजे पोटात आतून गाठ होती, ती वरच्यावर बाहेरून नव्हती. त्यामुळे आतलं रक्तपू सगळं काय ते बाहेर पडलं. 2-3 दिवसात बरं वाटलं आणि ते साईंच्या दर्शनाला गेले. तर अशा रीतीने इथं आपण 2 अध्याय गेले. उदीचा महिमा आपण पाहतो आहोत. आजही ती धुनी चालू आहे आणि भक्तांना प्रसादाबरोबर आजही उदी दिली जाते. तर त्या उदीचा महिमा असा आपण सगळेजण घरी ती उदी आणून ठेवूया आणि सुखादुःखाला आपण तिचा वापर करूया. अशा रीतीने आता हा अध्याय इथं संपलेला आहे. आता काय असेल ते आपण पुढच्या अध्यायी पाहू. अध्याय 34 समाप्त. राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय.